मध्ये लगेचच दाखल करावी. चला पंच आमच्या मैदानामध्ये दाखल होतात. एका बाजूला सुनील तांडेल मॅन फ्रॉम बेलवली आणि त्यांच्या समवेत अनिल टेंबे मॅन फ्रॉम बलब. आणि तत्पूर्वी आपण बोलूया समालोचन कक्ष मध्ये आमचे मित्र दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे आपण बोलूया. या ऋषीचा सन्मान इथे केला जाईल. ऋषी गडगे शांततेचे प्रतीक या आपला येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे. एकेकालचे नामांकित अष्टपैलू क्रिकेटर आता मात्र त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने एक उत्तम जॉब असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते तिकडे त्यांना जास्त वेळ द्यावे लागतो आणि क्रिकेट पासून कुठेतरी थोडेसे दुरावलेले आपल्याला बघायला मिळतात. परंतु क्रिकेटवर त्यांचा अतंग प्रेम. चला सामन्याकडे बोलूया. समालोचन कक्षमध्ये आमचे समालोचक मित्र दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर. थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर. थँक्यू सो मच कुणालजी दाते सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रासाठी. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबुडे आयोजित या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आज या स्पर्धेची 5वी रात्र आणि 5व्या रात्री सगळेच दिग्गज संघांचा खेळ आज तमाम क्रीडा रसिकांना मात्र अनुभवायला मिळणार आहे. भूमी 11 मांडा आणि RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी मांडा टीमचं 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवण्याची कृपा करा. सन्माननीय जयदेव शेठ पाटील मुरबी, आपण इथे जर उपस्थित असाल तर निश्चित स्वरूपात आमच्या अधीरा आराध्य स्पोर्ट कमिटीच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत आहे. नरेश शेठ पाटील, आपण इथे उपस्थित असाल, आपण यावं, आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. पाचवी रात्र, खरं तर 4ही रात्र खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. कालही कमालीच्या मॅचेस, अगदी शेवटपर्यंत रंगणारे सामने मात्र या स्पर्धेमध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारे सामने. म्हणून गतवर्षी सुद्धा त्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं. यशस्वी स्पर्धेचे आयोजक राजजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली आमचे करणजी पाटील असतील आणि खूप सुंदर आणि छान स्पर्धा, प्रत्येकानेच गुणगान गायलेत या स्पर्धेचे आत्तापर्यंत. आणि म्हणूनच रायगड ठाण्यामध्ये नामारूपाला आलेली स्पर्धा अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबुडे आयोजित आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषक 2025. पुनश्च एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मांडा संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अभय जयस्वार आणि अशोक एडे असे सलामीची जोडी सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर मुरबी संघाकडून पहिलं षटक घेऊन विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटील पहिलं षटक घेऊन पहिलाच बॉल फुल टॉस केलाय, ऑन साईडला वळवलाय, मिड विकेट झोनकडे सिंगल येईल. विघ्नेश सुद्धा एक लेदर क्रिकेटर आहे आणि सध्या स्थिती पाहिली तर पूर्वी फक्त लेदरवर कॉन्सन्ट्रेशन होतं त्याचं, परंतु मागचे 1-2 वर्ष रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली वेस्ट साईडसाठी. सध्याच्या घडीला टेनिस सुद्धा चांगला खेळतो, एक चांगला प्लेयर मुरबी टीमसाठी. तर चेक केलं जाईल. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून संदेशजी शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले जातात आणि या ग्राउंडवरची कोणतीही माहिती मिस होणार नाही. घर बसल्या क्रीडा रसिकांना याची सुद्धा काळजी मात्र जरूर घेतली जाते. थर्ड अंपायर सत्यवान काकडे आपण यायचं. मांडा आणि मुरबी, एका बाजूला खारघर विभागामधील संघ मुरबी, दुसऱ्या बाजूला कल्याण टिटवाळा परिसरामधील हा संघ मांडा. मागच्याच आठवड्यामध्ये खरं तर एकमेकांच्या समोर दोनही संघ आले होते आणि त्यावेळेस मात्र मांडा संघानं विजय नोंदवला होता. एका आठवड्यामध्येच पुन्हा एकदा लढत यांच्यामध्ये पाहायला मिळते तुम्हाला, परंतु यावेळेस मात्र कोणत्या स्वरूपाचा रिझल्ट असेल याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय.
पाहूया, थोडा वेळ घेतला जातोय त्यामुळे कदाचित क्लोज डिसिजन असावा, जेणेकरून कोणताही चुकीचा निर्णय जाणार नाही आणि त्याची शाश्वती. सो फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. तर पहिल्या बॉलवर पहिली सिंगल येत असताना धावसंख्येचं खातं उघडलंय. धावसंख्येचा श्री गणेश झालाय तो भूमी 11 मांडा संघासाठी. मांडा संघ परंतु जाऊया पुन्हा एकदा विघ्नेश पाटीलकडे. पहिलं पाऊटचं षटक तो करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. एज लागली होती इकडे, मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा ओलांडतोय आणि येतोय हा पहिला चौकार. टोटल जाऊन पोहोचले ती 5 आकड्यावर. भूमी 11 मांडा फलंदाजीसाठी मात्र नेहमीच आक्रमक खेळ त्यांचा राहिलाय आणि मुरबी संघाला मात्र सुद्धा माहिती आहे, कारण मागच्याच आठवड्यामध्ये या दोन्ही संघांमध्ये एक चांगला सामना रंगला होता. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं अशोकसाठी हा चेंडू इकडून मात्र कबा पॉइंट मधून काढलाय. बॉल डीप कव्हरला जाईल सीमा रेषेच्या दिशेनं. पुन्हा एकदा अशोकच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. सादर केला अशोक वेडेनं. नेक्स्ट बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र धावत सुटलाय आणि संधी जरूर आहे. अभय जयस्वाल डेंजर एंडला. थर्ड अंपायर कडे मात्र निर्णय येईल, परंतु मुरबी संघाच्या खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केले, त्यामुळे पाहूया कदाचित हा निर्णय मात्र मांडाच्या विरोधामध्ये जातोय का. एकटाच धावत सुटला होता आणि नाहक गडी गमावलाय. पहिला धक्का लागेल अभय जयस्वालच्या स्वरूपामध्ये भूमी 11 मांडा टीमला. कारक झालेत. पहिल्यांदा अभय जयस्वाल आणि आता मात्र अशोक गेडे. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर ओपनर्स बाद केलेत ते RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी या संघानं. आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावर नौशाद अन्सारी. आक्रमक फलंदाज नौशाद अन्सारीला मुरबी संघ नाही विसरू शकणार. परंतु पाहूया आता मात्र फार मोठी जबाबदारी, कारण ओपनर्स झटपट बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र आक्रमक खेळायचं की थोडंसं संयमानं मात्र या खेळपट्टीवर टिकायचं, ही द्विधा मनस्थिती आता मात्र असू शकेल. विघ्नेचा बॉल कट केलाय. बॅक पॉइंटला चान्स होता. शुभमनं समोर डाईव्ह लगावत सगळ्यात मोठी विकेट ठरू शकली असती, कारण नौशादचा झेल होता इकडे. जीवनदान मात्र मिळाले नौशादला. दैव बलवत्तर आपण म्हणूया. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. नौशाद यावेळेस मात्र बॅकवर्डवरून कट करत होता. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात पोहोचला सुद्धा होता. शुभमनं
पुरेपूर प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र हाताला काही गवसलेला नाहीये. सिंगल आली. इकडे पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 10. पाटील त्यांचं आगमन झालेलं आहे. प्रमोददादा यावा पण व्यासपीठावर आपलं अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबड यांच्या वतीने आमदार विक्रमदादा पाटील चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आता केतन आणि नौशादला मात्र एक लॉंग इनिंग साकारावी लागेल. हे मैदान वेगळं आहे. लेदर विकेट, ग्रासी ग्राउंड आणि त्यामध्ये कडाक्याची थंडी, ड्यू फॅक्टर, हवामान खरं तर थोडंसं गोलंदाजीसाठी पोषक थंड हवामान आहे. त्याचमुळे बऱ्याच वेळेला गोलंदाजांना मात्र मदत मिळाली या मैदानावर. इकडे सुद्धा तसंच घडलंय. पहिल्या षटकामध्ये 2 प्रमुख फलंदाज गमवावे लागलेत ते भूमी 11 मांडा टीमला. जगन्नाना पाटील यांचा संघ. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रायगडमध्ये जेव्हा टॉपचा लॉट्स असतो ना, ए लॉट, बी लॉट, त्याच्यामध्ये मांडा संघ सर्रासपणे, म्हणजे मांडा हा संघ जरी कल्याणमधला असला, ठाण्यामधला असला, तरी आता कुठेतरी तो रायगडचाच वाटू लागलाय. एवढी मात्र ती जवळीक या संघामध्ये मात्र निर्माण झाले. रिव्हर्स स्वीप हीच हत्यारं मात्र बाहेर काढावी लागतात. चांगला स्ट्रोक, चौकार. नौशाद अन्सारीच्या बॅटमधून येत असताना नौशाद अन्सारी मागच्याच आठवड्यामध्ये कुंडेवाळच्या मैदानावर मात्र केलेली ती इनिंग सगळ्यांची मनं जिंकली होती या खेळाडूंना. मोरबी संघाच्या विरोधामध्ये खेळताना संकेत पुन्हा एकदा हो, हलक्या हातानं यावेळेस मात्र जागेवरूनच थोडंसं ढकलण्याचा प्रयत्न केला होता. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संपूर्णपणे सद्यस्थिती आपण पाहिली तर पॉवरपेच्या षटकामध्ये मात्र जास्त धावा जाणार नाही त्याची काळजी मात्र घेतली जाते ती मुरबी संघाकडून. संख्येचा बॉल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला डीपमध्ये. बघाशी इनफिल्डमध्ये होता, पाठीमागे सरकवलाय, परंतु 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला चेंडू उचलता आला नाही ना, तर मग दुसरी धाव झालीच म्हणून समजा. आणि तेच घडलं इकडे. नौशादनं 2 धावा पूर्ण केल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 55, 60 ही टोटल सुद्धा मित्र म्हणेन डिफेंड करता येते या मैदानावर. इकडे 70, 80 धावा पाहिजेतच असं नाहीये, कारण थोडंसं विकेट सुद्धा थोडंसं गोलंदाजांना पोषक आहे. संकेतचा बॉल पुढे येऊन फटकावलाय. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर अलगद झेल सोडलाय. घेतल्यानंतर टाकलाय त्या ठिकाणी विघ्नेशनं. नौशादचा तोही पहा फ्रंट फुटला येऊन ऑन साईडला मोठा फटका खेळला होता. हा पहा जजमेंट केलं, झेल घेतला, अलगद टाकला आणि नौशाद आणखीन एक जीवनदान. 2 झेल सोडलेत खरं तर नौशादचे. आणि त्याचमुळे नौशादवर थोडंसं मुरबी संघ दडपण घेते की काय हेच आता मात्र कुठेतरी मनामध्ये वाटायला लागलंय. ज्या खेळाडूनं चा खेळ माहिती आहे मुरबी संघाला. संकेतचा बॉल हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर केलं होतं. पॉइंटला सिंगल घेतली गेली. 1 रन. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर भूमी 11 मांडा 2 गडी बाद 18.
धावफलकावर 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये थोडं स्पीडअप करत राहा, कारण आज एक मॅच तरी उशिरानं चाललोय. काल इतक्याला 2 मॅचेस झाल्या होत्या, त्यामुळे अंपायरला सुद्धा विनंती आहे थोडी तंबी देत चला, कारण जशी जशी रात्र वाढते थंडी वाढत जाते, खेळणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळं लवकरात लवकर मॅचेस संपण्याकडे सुद्धा प्रत्येकाचं सहकार्य असलं पाहिजे, खेळाडूंना मी विनंती करतोय. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बंटी ठाकूर. 5 षटकं 5 गोलंदाज. पाहूया मुरबी संघ अच्छा लॉट्समध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स देतोय. मोस्ट फेवरेट आहे बऱ्याच जणांचा, खरं तर आवडता संघ म्हणून मुरबी संघाकडे पाहिलं जातं. बंटी ठाकूरकडे षटक सोपवलंय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 18 धावा आल्यात. लढावं लागेल केतनला. 9 शात 2-2 जीवनदान. 2 जेल सोडल्यानंतर खरं तर एखादी लॉंग इनिंग तर साकारली जाणार नाही ना, ही कुठेतरी शंका मात्र मुरबी संघाच्या समर्थकांच्या मनामध्ये असेल. बंटी तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल. राऊंड विकेटनं हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. या बंटीचे चेंडू बऱ्याच वेळेला खाली राहतात. पूर्व किंजल ट्रॉफीमध्ये सुद्धा पाहिलं होतं. धमाल परफॉर्मन्स केला मुरबी संघानं. यावेळेचा ही चेंडू पुन्हा एकदा दिशा पाहिली जाते. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा 2 धावा. बिना मेहनतीच्या धावा मात्र सध्याच्या घडीला मांडा संघाला मिळाल्यात. 20 धावा धावफलकावर. 20 ऑन अ बोर्ड. केतन भाकरे ऑन स्ट्राईक. कट केले बॉल. समोरच्या दिशेला कवसला फिल्डर, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. थोडंसं सावधानतेनं सुद्धा खेळलं गेलं. पाठीमागचं षटक आपण पाहिलं, एक चान्स घेतला होता नौशादनं, तोही झेल सुटला. अन्यथा थोडासा संख्येच्या अगेन्स्ट मात्र बचावात्मक पवित्रा घेतला होता, कारण 2 फलंदाज झटपट बाद झालेत आणि दोनही आक्रमक. अभय जयस्वाल आणि अशोक येडे. अशा परिस्थितीमध्ये आता मात्र डावाला बळकटी द्यायची आहे, ते स्थैर्य देण्याचं काम करावं लागेल नौशाद अन्सारीला. बंटीचा बॉल इकडे मात्र पाठीमागे चाललाय. विकी त्या ठिकाणी, परंतु एज लागल्यानंतर विकेट किपर सुद्धा क्लोज होता, निघून गेला. त्याच्या बाजूनं ओंकार आहेत टेस्टांच्या पाठीमागे. 1 धाव मिळाली. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. 22. 2.2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 22ला 2 अशी आकडे आपल्याला टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतात. बंटी पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. टायमिंग इतकंही प्रभावी नव्हतं. सिंगलच येईल. 1 धाव. थोडा रूम दिला होता इकडे. प्रॉपर कनेक्शन झालं असतं तर धावा मिळाल्या असत्या, परंतु थोडासा बचावात्मक पवित्रा दिसतोय. सध्या स्थिती आपण पाहिली तर भूमी 11 मांडा संघाची थोडंसं जपून जपून खेळलं जात आहे. 23 धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. बंटी ठाकूर गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 2ही प्रमुख गोलंदाजांची षटकं समाप्त झालेत. पुन्हा एकदा ऑफस्टंप लाईनच्या बाहेरचा हा चेंडू. व्हाईट बॉल. सोयीर असल्याचा निर्वाळा दिला अंपायर्सनं. आणखीन 1 धाव. बंटी ठाकूर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मोठे स्ट्रोक्स येणार नाहीये त्याची काळजी घेतली जाते. सुंदर ड्राईव्ह आहे कव्हर्सला, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 26. अगदी हळूहळू हा धावफलक मात्र पुढे नेत असताना भागीदारी जरूर झाले, परंतु मोठे स्ट्रोक्स आलेले नाहीये त्या भागीदारीमध्ये. पहिले 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अचानकपणे तिकडे मात्र टर्न घेतलाय बॉलला. थोडंसं आउटफील्ड मात्र मॅजिक केले आणि बॉल सीमारेषा पार. 4. तर नौशादचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता सुद्धा डीपमध्ये, परंतु चेंडू बघा
स्लो मोशन मध्ये काय करू शकतोय क्षेत्ररक्षक, तो सुद्धा अचंबित झाला होता तिकडे. फुल टॉस होता, इकडे मात्र फुल टॉस बॉलवर सरळ चेंडू जाऊन स्टंपवर आदळलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र विकेट डाऊन. महत्वाची सफलता. नौशादला अखेरीस जेरबंद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. तिसरा धक्का लागेल भूमी 11 मांडा टीमला 30 या धावसंख्येवर. अशी लढत असणार आहे, कारण भावाले विपक्ष मंगलमूर्ती कालुंद्रे अशी लढत होईल. आणि आता यानंतर जी लढत असणार आहे अत्तर्व गावदेवी कानपोली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ज्या हनुमान कामोटी क्रिकेट संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर येत असताना चिंटू विश्वकर्मा. नौशाद बाद झालाय. केतन भाकरेच्या साथीला चिंटू विश्वकर्मा. सॅम ठाकूरला आणलं गेलंय 4थ्या षटकासाठी. गोलंदाजी मधले बरेचसे ऑप्शन्स आहेत त्या संघाकडे. परवा किंजल ट्रॉफी मध्ये सुपर 8 मध्ये दाखल झाल्यानंतर दिवसभरामध्ये सुपर 7 मध्ये नाही सुपर 8 मध्येच सॅम ठाकूरला गोलंदाजी दिली नव्हती. इकडे सॅम ठाकूर थोडासा इंजर होता, परंतु आज मात्र गोलंदाजीला आलाय. व्हाईट बॉलनं सुरुवात केली, एक अतिरिक्त रन. समीर ठाकूर, व्हेरी स्टाइलिश प्लेयर फ्रॉम मोरबी टीम. स्वीप केला इकडे मात्र करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या पाठीमागे पहा, चाणाक्ष विकेट कीपर म्हणून त्याची गणना केली जाते. बंटी ठाकूर, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पनवेल टेनिस क्रिकेट. डॉट बॉल, गार हवेची झुळूक, हळूहळू थंडीचं साम्राज्य मात्र मैदानावर पडत असताना, आणि हे रोजच पडतं. कडाक्याची थंडी या मैदानानं नेहमीच अनुभवले, आणि थंडीमध्ये सुरू असणारी ही लढत. ओ डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. चान्स घेतला होता त्या ठिकाणी. साईड स्क्रीनच्या समोर जाऊन बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पडलाय. षटकार. त्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न मात्र असफल. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. केतन भाकरे च्या बॅटमधून मात्र हा षटकार येत असताना मांडा टीमसाठी हा पहिला षटकार असेल. षटकारांची प्रतीक्षा केली जात होती. सॅमचा हा बॉल कवसला, सरळ एक्स्ट्रा कव्हरला हातामध्ये काढून दिलाय. संकेत पाटीलला टिपला जेल. भाकरी फिरवली. केतन भाकरे यावेळेस मैदानाच्या बाहेर. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. अधीर आराध्य स्पोर्ट्स टीममुळे आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस आहे. स्क्वेअर लेगच्या वरून धाडलाय. आल्या संकेतनं संकेत दिलेत. या बॉलला मात्र पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. षटकार.
या मैदानावरती आपल्याला आगमन पाहायला मिळेल. द डॉन सुरेश गायकवाड साहेबांचं काही क्षणात आपल्याला आगमन पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत आमचे टायगर बब्बन साहेब आपलंही सहर्ष स्वागत करतो स्पर्धेच्या वतीनं. सॅम ठाकूरनं चुकी केली, फुल टॉस टाकून खरं तरी चुकी केली. थोडा धावांसाठी संघर्ष करावा लागत होता, परंतु सॅम ठाकूरनं मात्र सरळ लॉलीपॉप दिला होता. चेंज ऑफ पेस होता, धीम्या गतीनं टाकला होता, फिंगर रोल केले होते. यावेळेस मात्र बीट केलाय चांगला चेंडू सॅमचा. फुल टॉसवर सगळेच जण नाराज झाले होते. कधी कधी काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये मात्र अशा मिस्टेक्स होत असतात, परंतु त्या अंगलट सुद्धा येतात. आणखीन एक डॉट बॉल. बंटी ठाकूर विकेट किपर होता, चेंज केला, ओंकार आला आणि त्यानंतर 2 डॉट बॉल. ही वेगळी रणनीती काहीतरी पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 गडी बाद 43 मांडा. आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान कामोटे क्रिकेट संघाला हा दुसरा पुकार आहे. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल प्रतीक पाटील. 5व्या बॉलरचा वापर केला जातोय. परवा किंजल ट्रॉफीमध्ये प्रतीक पहिलं षटक टाकत होतं. मोरबी संघाच्या बाबतीमध्ये हे एक आहे, हे कोण कधी उलगडत सुद्धा नाहीये. कोण कधी गोलंदाजी घेईल, कोणत्या क्रमांकावर घेईल, कधी संकेत टाकेल, कधी प्रतीक टाकेल, कधी विघ्नेश टाकेल, हे कोणीच सांगू शकत नाही. विकेट किपरमध्ये चेंजेस कोणीच सांगू शकत नाहीये. त्या टीमचे मेंटॉर मॉन्टी पाटील. मॉन्टी पाटील खरं तर टीमला नेहमीच लीड करतात. मोरबी संघ म्हटला तर आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर, प्रख्यात पंच सुनील पाटील सर, त्याच्या गावचा संघ आणि त्यांचे पुतळे त्यांचे मैदानामध्ये खेळताना दिसतात. ओ डायू लगावत बॉल स्टॉप केलाय त्या ठिकाणी. ओमकार सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 44 नाव. हा पहा रिव्हर्स स्वीपचा पहा डायू लगावत. हा डायू लगावण्याची हिंमत कधी होते तर ग्रासी ग्राउंड असेल तर, आणि त्यासाठी मात्र क्रेडिट द्यावं लागेल आपल्या आयोजकांना, अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोड्याला. कारण ग्रास आहे म्हणूनच बऱ्याचशा डायूज आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला. तिकडे कट करण्याचा प्रयत्न, पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. रनची गरज आहे. सद्यस्थिती आपण पाहिली तर भूमी इलेव्हन मांडा संघाला काही झालं तरी या धावसंख्या 55च्या आसपास न्यावी लागेल आणि 55 या मैदानावर डिफेंड होऊ शकते अशी धावसंख्या आहे. ओकट फुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेऊन बॉल पाठीमागे चालला. विकी आहे त्या ठिकाणी, सिंगलच येईल. 1 रन. शेवटचं षटक आहे. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा मात्र केली जाते. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. समीर ठाकूरच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, परंतु तदनंतर मात्र 2 डॉटनं कमबॅक सुद्धा केलं त्यानं. सुंदर ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, परंतु इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता. एक्स्ट्रा कव्हरला उंच झेपावत स्टॉप केला. बॉलची गती कमी केली त्या ठिकाणी संकेतनं. अन्यथा तिथून मात्र 4 मिळाल्याच असत्या. सुंदर कव्हर ड्राईव्ह होता, परंतु तो थांबवला गेला. 2 ने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला 48 धावा लागल्या. चिंटू विश्वकर्मा आणि संकेत भुईर अशी जोडी भूमी इलेव्हन मांडा टीमसाठी. प्रतीकचा फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला धाडलाय आणि 1 टप्प्यानिशी बॉल चाललाय सीमा पार. या संपाचा इशारा. इट्सा युजमान षटकार.
कव्हर्सला षटकार मारलाय चिंटूनं. फार मोठं काम केलं. अर्धशतक धाव फलकावर लागले मांडा टीमचं. 54 धाबा कंप्लीट होत असताना समाधानकारक धावसंख्येकडे मात्र वाटचाल केले जगन्नाना यांच्या टीमनं. अजूनही शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल टू गो. प्रतीक पाटील पुन्हा एकदा. ओ इकडे मिसक्यूट झालाय फटका. बॉल हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये प्रतीक टिपतोय झेल. विश्वकर्मा चिंटू यावेळेस मात्र मैदान सोडेल. धक्का लागलाय 5वा. भूमी 11 मांडा संघाला निम्मा संघ गारद होत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. माल यष्टीरक्षण यष्टांच्या पाठीमागे बंटी ठाकूरनं मात्र घेतलाय एक भन्नाट झेल. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये भूमी 11 मांडा टीमनं बॅटिंग करत असताना धावा जमवल्यात. त्या 6 गडी बाद 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. ते RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी या संघासमोर. परंतु जाऊया टॉससाठी. कॅप्टन्स आलेले नाही आहेत. कदाचित वेळेमध्ये जर पोहोचले नाही तर मात्र ओव्हर्समध्ये कपात केली जाऊ शकते. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे धाव घ्या आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा. थँक्यू. बघा अत्तर बघ आलेले आहे. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण अत्तर 11 गावदेवी कानपोली पाहणार आहोत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ हनुमान कामोटे क्रिकेट संघ. मात्र तुम्हाला इथे सूचना सूचित करण्यात आलेलं आहे. आमच्या स्पर्धेची आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे ऑर्गनायझर कमिटीची खऱ्या अर्थाने नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या सत्राला जर सुरुवात झाली तर मात्र एखादा संघ उशिरा आला त्या संघाला मात्र इथे दंडित केलं जाणार आहे. याची प्रत्येक संघाच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची आहे. चला यापूर्वी आवाज आपण दीपक पाटील यांचा ऐकलं. आता बोलणार आहोत जिल्हा म्हणून आमचे परिचित असणारे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. थँक्यू. आज पाहू शकाल रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांच्या गावातील संघ आपण मैदानावरती पाहतो. आमचे सुनील पाटील सर आपलंही सहर्ष स्वागत. स्पर्धेच्या वतीनं आमचे सर्व क्रिकेटर भाऊ ठाकूर असतील, मुकेश असतील, रोशन, महेश ज्यांनी नेहमी जमदार या संघासाठी योगदान दिला त्या सर्वांचं आमचे मॉन्टी या संघाचे मेंटॉर त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. चलेंगे मैदान की तरफ. 30 गेंदों में 55 रनों का लक्ष्य रखा है. RMSK YCC मुरबी टीम के सामने शंकर शेठ ठाकुर साहब आपका स्वागत. हमारे नरेश भाई पाटिल आपका स्वागत करेंगे. मिथुन शेठ आपका भी स्वागत करेंगे. मनीष आपका भी स्वागत. दिनेश भाई ठाकुर आपका भी स्वागत करेंगे. फुलाजी ठाकुर साहब ये भी मैच के लिए दमदार योगदान, उनका भी स्वागत. और चलेंगे मैच की तरफ. 55 रनों का लक्ष्य यानी कि प्रति ओवर देखा जाएगा तो 11.00 के रिक्वायर्ड रन रेट से इन रनों को यहां पर बनाना होगा. काही क्षणातच मित्रांनो या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 1,20,000 रुपयाचं योगदान लाभलंय ते स्वर्गीय आत्माराम चंदर काथाराम माजी सरपंच नेवाली यांचे सुपुत्र
पिंट्याबाई गाथारा यांचं काही क्षणात आपलं आगमन पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत अथर्व इंटरप्राइजेसचे सर्व तथा वलभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय भोलानाथ पाटील साहेब तथा प्रभाग क्रमांक 1 चे दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे अथर्व इंटरप्राइजेस घोट सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेबांचं देखील आपला शुभागमन पाहायला मिळेल. अभि पाटील आणि सुजित म्हात्रे कलंबोली. सुजित म्हात्रे साहेब एक दमदार आयोजक, अविनाश शेठ पाटील आणि सुजित पाटील साहेब स्वराज स्पोर्ट्स कलंबोली यांच्या वतीनं मुरबी संघाला देखील शुभेच्छा देत त्यांचंही सहर्ष स्वागत. हा खास करून रॉकस्टार इथं आपण व्यासपीठावर पाहतो. सन्मान्य आजचा पाचवी रात्र पांडुरंग भोईर, साईनाथ भोईर, त्यानंतर आमचे ऋषीदादा गडगे आहेत, ऑर्गनायझर प्रतिनिधी मनोहर पाटील यांना आपण पाहतो. हा महेशदादा भोईर सिनियर क्रिकेटर खऱ्या अर्थाने, आणि निश्चित स्वरूपात रॉकस्टार आता जी लढत आहे खऱ्या अर्थाने अतिशय दमदार लढत बघा. व्यासपीठावर आमचे ऋषीदादा यांना सुद्धा खऱ्या अर्थाने फोकस करण्यात आलेलं आहे. बोलणार आम्ही रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. थैंक यू वेरी मच. महागुरु चलेंगे मैदान की तरफ. दो आरंभिक बल्लेबाज RMS के YCC मुरबी की ओर से आप देख सकते हैं विकी और ओमकार की जोड़ी. मिथुन शेठ पाटिल, गणेश शेठ पाटिल, अशोक शेठ पाटिल, शेखर शेठ कोहली और प्रणीत साठे साहब. आइए मंच के ऊपर, आपका स्वागत. ये लीजिए स्क्रीन के ऊपर हमारे इसी टेम्बोड़े गांव के दो दमदार मनोहर पाटिल साहब और उनके समेत ऋषिभाई गड़गे अतिरा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोड़े जो हम देखते हैं बिल्कुल उनके लिए काफी कमाल का योगदान. और जाएंगे मैच की तरफ. 55 या अधीरा है ना. पहली गेंद के ऊपर इनसाइड आउट खेलने का प्रयास, लेकिन लॉन्ग ऑन में एक समय लग रहा था गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जा रही है. ओमकार भी अचंभित थे, ये क्या हो गया. उन्हें लगा कि ये गेंद बाउंड्री जाएगी, लेकिन सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में. बल्लेबाज आउट. जिस तरीके से हमने लास्ट मैच मुरबी का देखा था जो मानकुली के खिलाफ खेला गया था, अनंता शेठ पाटिल इनके नेतृत्व में उनके द्वारा जो कसलकंड की बड़ी नाइट टूर्नामेंट थी, जहां पर दर्शकों के लिए आईवा कैच के लिए भी 2 व्हीलर बाइक को भी फ्री, 500 रुपया टी शर्ट, सभी खिलाड़ियों को दर्शकों को आने का इंतजाम. और अगले साल आईवा प्रेक्षक कमाल कैच के लिए आई थिंक वो थार रॉक्स हमें नजर आएगी. इतनी बड़ी टूर्नामेंट ना जिस तरीके से देखने को मिलेगी. हारी हुई टीम को 5000 एंट्री फी वापस, और उतना ही दमदार आयोजन आप देख सकते हैं. अधीरा आराध्या स्पोर्ट्स आयोजित राजभाई भोईर इनका ये दमदार आयोजन. 0 के ऊपर 1. सौरभ और नितेश मोटागांव, इनका भी स्वागत करेंगे, इनकी भी शुभकामना आती हुई. और शॉट अच्छा है, घुटना टेका जरूर. शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला. डीप स्क्वायर लेग में बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई. रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 1 रनों की मदद से खाता खुल चुका है. इस समय बल्लेबाजी करने वाली टीम ऋषि गड़गे साहब और उनके समेत हमारे अधीरा आराध्या स्पोर्ट्स के सर्वा मनोहर भाई को आप देख सकते हैं. चलिए यहां पर 1 के ऊपर 1 विकेट. शुरुआती ओवर की बात करेंगे. पावर प्ले के ओवर में महत्वपूर्ण किरदार निभाते हुए जगन नाना चिंटू ने क्या बढ़िया कैच पकड़ा वहां पर. आज कमेंट्री बॉक्स में कुणाल जी दाते सर, वॉइस ऑफ इंडिया, दीपक पाटिल सर, महादेव गड़गे यानी कि MD गड़गे सर, हमारे डबल हिंद केसरी. जगन नाना की ये शुरुआत काफी बेहतरीन. विश्वास नहीं था वहां पर ओमकार को कि उनकी विकेट यहां से बाहर लौट चुकी है, लेकिन क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. स्वीप मारना चाहते थे, लाउड अपील थी, लेकिन चलिए थोड़ा सा अंपायर के ऊपर प्रेशर डालने की कोशिश. जानते हैं वहां पर जगन नाना भी शायद आई थिंक लेग स्टंप छोड़ा होगा इस गेंद में, इसकी वजह से उन्होंने भी थोड़ा सा मजाक के साथ अपील की थी अंपायर की तरफ ताकि अंपायर सीरियस हो सके. लेकिन चलिए डॉट बॉल की समाप्ति नजर आते हुए बेहतरीन. पिछले कुछ सालों से अगर चर्चा करेंगे तो बेहतरीन कमबैक किया है जगन नाना ने अपनी बॉलिंग में. तीसरे या चौथे नंबर पर गेंदबाजी आते थे, लेकिन कभी कभी पहले ओवर की कमान भी संभालते हैं. और इस बार देखिए अब तक RMS के YCC मुरबी के ऊपर थोड़ी सी हार भी होती हुई. भूमि 11 मांडा टीम जगन नाना पावर पे के ओवर लेकर तो जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में हल्के हाथों से खेला.
लीजिए बेहतरीन छक्का हमें देखने को मिला। वैसे मुरबी के लिए ग्राउंड लेकिन पहली बार भूमि 11 मांडा इस टूर्नामेंट में खेल रही है। रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास जरूर किया था। चलिए यहाँ पर 1 रन जरूर मिलेगा। और आई थिंक करण पिछले साल भूमि 11 मांडा बल्ले पर लगी थी, ये गेंद 1 रन जाएगी बल्लेबाज के खाते में। पिछले साल भूमि 11 मांडा जरूर एंट्री फी थी उनकी, नॉमिनेशन था इस टूर्नामेंट में, लेकिन कुछ कारणों से वो खेले नहीं। और जगन नाना जो ऐसे व्यक्तिमत्व है ना, किसी भी टूर्नामेंट को वो कोई भी नुकसान नहीं पहुंचाएंगे। वो नहीं अगर आते ना तो उनकी जगह वो टीम जरूर भेजते हैं। और हाईवे दिवा आई थी और लास्ट मैच सुपर 8 में माफ कीजिएगा सेकंड राउंड में चेंज द गेम वडोली बी के खिलाफ अंतिम 6 में कुछ 9 रन चाहिए थे और वहां से हाईवे दिवा टीम को हार का सामना करना पड़ा। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी यानी कि जीतने के लिए लक्ष्य है 55 का, यानी कि 24 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए 46 की जरूरत कीजिए। इससे पहले विश्वास भाई कातारा उनका संगीत इस बार आप देख सकते हैं, माजी सरपंच भोलनाथ शेट्टी इनका संगीत, प्रशांत भाई पाटिल हमारे परम मित्र कसलगढ़ से मैच का दमदार आनंद लेते हुए दत्ताचर गायकर आपका स्वागत करेंगे, दीना भाई आपका स्वागत करेंगे। और जिस तरीके से हमेशा कमाल का योगदान उनका रहता है। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 9 रन 24 गेंदें जीतने के लिए 46 रनों की जरूरत। एक तरफ करण और एक तरफ हमारे आयोजक प्रभाग क्रमांक 9 के उम्मीदवार, जहां पर देख सकते हैं पनवेल महानगर पालिका युवा पर्व आपको नया चेहरा नजर आएगा। राजभाई इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक नितेश शेठ पाटिल और भोलानाथ शेठ पाटिल, इनके हाथ से इस टूर्नामेंट के लिए 2 बाइक हमें पुरस्कृत दी गई है, इलेक्ट्रिक स्कूटी बाइक, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे। रिवर्स शॉट खेला जरूर है लेकिन शॉट थर्ड में खिलाड़ी मौजूद हो डेंजर जोन में थे, वहां पर बल्लेबाज विक्की पाटिल, किस्मत का साथ मिला वरना रन आउट के तौर पर उन्हें मैदान से बाहर लौटना पड़ सकता था। 1 रन मिला, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 10 रन। लक्ष्य है टोटल 55 का, जीतने के लिए 23 गेंदें और 23 गेंदों में अभी भी चाहिए 45 रनों की फिलहाल आवश्यकता है। विकी पाटिल देख सकते हैं दोस्तों, हालांकि गेंदबाजी नहीं करते, पिछले 2-3 सालों से उनके जो गहरी नोच बैक पेन जो आई थी उन्हें उससे थोड़े से उभर रहे। फिलहाल इस सीजन में ठीक है, लेकिन चलिए बहुत बड़ी इंजरी शायद उन्हें नजर आई थी और वो अब फिर कवर होते हुए। तो चलिए इस बार भी अच्छी गेंद, तो संतोष दादा चाल के इनका आगमन हो चुका है। आधिरा स्पोर्ट्स के सर्वे सर्वा, आइए आपका स्वागत। और ये लीजिए पेप्यों लेकर आधिरा भी उनके साथ आ रही है। संतोष आइए आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से आधिरा आराध्या स्पोर्ट एमओडी के लिए जिनका दमदार योगदान। बड़ा शॉट खेला है लेकिन खिलाड़ी मौजूद है वहां पर सत्यम, जिनके हाथों में ये कैच, स्क्वायर लेग में बढ़िया फील्डिंग। इसी के साथ दूसरा विकेट, RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी टीम को दूसरा झटका। बैल अड्ड्यात तुरला उडवतो, आत्ताच आपण विक्रमी खरेदी पाहिलीत मित्रांनो, बिस्किट बैलाची आमच्या राहुल गायकवाड आमच्या टेंबोड्याची ज्यांची विक्रमी खरेदी पाहिली त्यांनाही देखील आपण शुभेच्छा देऊया। तो यहाँ पर मुरबी 11 टीम थोड़ी सी संकट में फंसी हुई है, 9 गेंदों में सिर्फ 10 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि फिर से एक बार भूमि 11 मांडा टीम अपना पगड़ा भारी कर रही है मुरबी के ऊपर। जब टूटने लगे हौसला तो बस ये याद रखना कि बिना मेहनत के हासिल तख्तो ताज नहीं होते, ढूंढ लेना अंधेरे में ही मंजिल, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। ये देखिए अंतर कोई ज्यादा नहीं है। पहली इनिंग्स में जब भूमि 11 मांडा बल्लेबाजी कर रहे तो 9 गेंदों में 1.3 ओवर में 14 बने थे, 2 विकेट और इनके 2 विकेट जाने के बाद 10 बने। आगे जाकर मुरबी टीम ने मांडा टीम ने वो बल्लेबाजी की है जो एक फाइटिंग टोटल मुरबी के खिलाफ खड़ा कर दिया है। चिंटू न्यू बैटर सर्वेश
इनका बल्ला लय में आना बहुत जरूरी है, इनका फॉर्म में आना मुर्बी टीम के लिए बहुत जरूरी होगा। तो आते ही बल्ले का अंधेरा हिस्सा लगा, बड़े शॉट की तैयारी में थे। पिछले कुछ सीजन की चर्चा करेंगे ना दीपक पाटिल सर, कुणाल जिराते सर, कि जिस तरीके से यह बल्लेबाज ने तहलका मचाया था टेनिस क्रिकेट विश्व में जब पदार्पण किया था, जहां पर आप लोकनेते दीपा पाटिल साहब इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई जो हुआ है ना, वहां पर जो मैदान था काल भैरव चिंचपाड़ा, डेब्यू किया था इस बल्लेबाज ने और क्या ताबड़तोड़ अर्धशत की वो बल्लेबाजी की थी उन्होंने। और उसके बाद पलट कर नहीं देखा तो आप क्यों पलट कर देखेंगे, और ये नीचे सीधा ठोका है वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ कड़क 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 हिट। और इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर अब तक बात करेंगे। 16 रन सर्वेश ठाकुर के बल्ले से यह बेहतरीन छक्का। गेंदबाज कह रहे ठाकुर ये हाथ मुझे दे दे, लेकिन ठाकुर कह रहे तुझे हाथ एक गेंद में दूंगा बाउंड्री के बाहर, लेकिन कमबैक करना पड़ेगा चिंटू, जिन्होंने बेहतरीन अब तक परफॉर्मेंस दिया कैच फील्डिंग के तौर पर। ओमकार का जो पकड़ा था इस बार भी खेला है, ये भी सेम एक्शन रिप्ले, जोर का झटका धीरे से दिया है। बैक टू बैक 2 सिक्सर्स इन रोल, दूसरा धमाका 6 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 22 के ऊपर 2 विकेट, यानी कि जीतने के लिए चाहिए 18 गेंदे, 32 रनों की जरूरत। तैतीस रनों की आवश्यकता है। क्या दमदार बल्लेबाजी देखने को मिली। अभी अभी चर्चा कर रही थी कि सर्वेश ठाकुर का फॉर्म में आना ये मुर्बी टीम को जरूरत है। जब ओमकार विकेट आउट होते हैं, बाकी के बल्लेबाज थोड़े से अप एंड डाउन में चलते हैं, लेकिन इस बार सर्वेश ने बेहतरीन परफॉर्मेंस दिखाया। अशोक दिंडा आएंगे इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर। वैसे अशोक एडे इनका नाम है, वैसे दिंडा के नाम से टेनिस क्रिकेट विश्व में ये मशहूर है, और यही वो दिंडा है जिन्होंने पिछले साल सरपंच ट्रॉफी बुरदुल में मुर्बी को निस्त नाबूद किया था। 6 में 9 नहीं निकालने दिए थे, यही अशोक दिंडा। 6 में 6 डिफेंड किए थे, जी हाँ माफ कीजिएगा, 6 में 6 बचाए थे। क्या मैच हुआ था वो, फिर पलटवार किया कुंडेवाल आउटी मैदान में। अब नाइट के फॉर्मेट में उस हार का बदला क्या आरएमएस के वाईसीसी प्रतिष्ठान मुर्बी ले पाएगी, या फिर विजय का रथ है वो लगातार बना कर रखेगी। हमारे उपेंद्र भाई पाटिल उप सरपंच, स्वागत है आपका। उनके सामने देख सकते हैं जिन्होंने अभी 40 लाख का बिस्किट विक्रमी नंदी खरीदी किया। राहुल भाई आपका भी स्वागत करेंगे। राहुल भाई गायकवाड़ हमारे परम मित्र है, वैसे घातक बल्लेबाज है, लेकिन पहले दूसरे दिन में बल्ला चला नहीं उनका। रिवर्स शॉट, अब तो रन लूट रहे, मानो यह ऐसी तूफानी बल्लेबाजी, ये तूफानी बल्लेबाजी सैलाब आ चुका है। मैक्सिमम हिट अंपायर का इशारा 6 रन। प्रयास लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन विकेट कीपर फही में शायद प्रयास लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन अभय थे वो यह व्यस्त रहे अपील में। लेग बाइस का इशारा, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 29 रन। 55 का लक्ष्य है, 16 गेंदे और जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता है। सच्चा योद्धा वही है जो घावों से नहीं अपने जीत की प्यास से प्रेरित होता है। आप यहां पर देखेंगे जीत की प्यास क्या भूमि 11 मांडा बुझा पाएगी या फिर मुर्बी। जोरदार अपील हुई है इस बार भी। चलिए यहां पर नौशाद अपील वहां पर कर रहे थे, शायद होता है जब लेग बिफोर द विकेट के लिए भी अपील की जाती है। नौशाद का बल्ला अर्धशतकीय बल्लेबाजी हमने देखी कुंडेबाल के मैदान के ऊपर। इसी 7 तारीख को माजी सरपंच उप सरपंच ट्रॉफी ऋषि भाई वास्कर उनकी भी कल कुंडेबाल टीम खेलेगी। 29 लॉस ऑफ 2 विकेट। डॉट बॉल की जरूरत है अशोक दिंडा की ओर से, क्योंकि पहली गेंद के ऊपर नंबर 6 आने के बावजूद भी लाजवाब वापसी। और यह भी बेहतरीन गेंद है, रन लेना चाहते इस बार, लेकिन विकेट कीपर अभय के द्वारा थोड़ी सी यहां पर मिसफील्ड नजर आती हुई, तब तक उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने।
22 के तौर पर यह रन मिलेगी। आइए सुधीर, अथर्व 11 गावदेवी कानपुली, इनका भी आगमन हो चुका है। तो कामोटी टीम गुड्डा उन्हें कॉल कीजिए, लगभग मैच समाप्त होने के कगार पर है। सुधीर लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज दोस्तों, काफी ठंडी उनको लगती हुई। हमारे अक्षय आदिवासी टीम के पुरस्कार थे, उनका भी हम स्वागत करेंगे। चलिए बॉलर तैयार होते हुए, क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली, और ये लीजिए फर्नीचर डिस्ट्रॉय किया है, बल्लेबाजों के आउट। संकेत थे रिवर्स शॉट के ऊपर, चौके छक्के धागे थे, उसी संकेत को किया है वापस। अब मुकाबले में करेगी पलटवार बंटी, माफ कीजिएगा बंटी लौटेंगे अब वार पलटवार होते हुए। 30 के ऊपर 3, यानी कि जीतने के लिए अब चाहिए महज 25 की आवश्यकता बची हुई 13 गेंदों में। क्या बात है, प्रेजेंस ऑफ माइंड आप देख सकते हैं डीजे मास्टर परू का, और परू के साथ हमारे डीजे मास्टर रॉकी है। ऐसा लगता है कि डीजे ब्रावो हमारे साथ जुड़ चुके हैं। जॉकी साहब के बहुत बड़े फैन है रॉकी, डीजे ऑपरेटिंग की भूमिका। तो चलिए बिल्कुल 30 के ऊपर 3 विकेट जीतने के लिए अभी महज बात करेंगे। 13 गेंदे और चाहिए 25 की आवश्यकता। कमाल की मैच है, कमाल की मैच, चौके छक्के बन रहे थे, लेकिन इस बार ऐसा पलटवार किया अशोक दिंडा ने। पहली गेंद के ऊपर नंबर 6 आने के बावजूद भी क्या वापसी की उन्होंने। फुल टॉस बॉल फ्लिक किया साइड में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग को चीरती हुई सत्यम के सामने से गेंद, अंतिम गेंद के ऊपर मच नीडेड बाउंड्री, 4 रन, और इसी के साथ ओवर की समाप्ति, यानी कि कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद बने 34, 3 विकेट के नुकसान पर आने वाली 12 गेंदें और 12 में चाहिए 21 रन। महागुरु काही अत्तर्व 11 गावदेवी कानपल्ली क्रिकेट संघाचे संघनायक सुधीर पाटील बिन यांच्याकडे, प्रवीण कामोटे क्रिकेट संघाने येणं गरजेचं होतं। ये देखिए खिलाड़ी कक्ष आप देख सकते हैं, जहां पर RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी को देख सकते हैं, संकेत को देख सकते हैं स्क्रीन के ऊपर। ऐसा लग रहा है कि वो घुबड़ की आंखें है ना, उनकी उतनी खतरनाक आंखें हैं। देखिए जिस तरीके से वो देखते हैं ना, पूरी तरीके से निगाह है उनकी। और ये सैम ठाकुर अभी ठीक है ना, क्रैम्प बिम गया है ना, ज्यादा ऑनलाइन व्हाट्सअप के ऊपर। प्रवीण संकेतच्या बद्दल आपण आता जी प्रतिक्रिया दिली, परंतु एक काल असा होता, संकेतचे पिताश्री यज्ञेश्वर पाटील एक नामांकित क्रिकेटर आज आपल्यात नाही आहेत। निश्चित स्वरूपात संकेतचे काका परिवार आपण पाहतो, जयदेव शेठ पाटील यांची आम्ही फलंदाजी बघायचो त्यावेळेस तलोजा, संपूर्ण खारघर तलोजा विभागातला अतिशय ताकदवर फलंदाजामध्ये प्रथमतः खऱ्या अर्थाने जयदेव पाटील मुरबी यांचा अग्राने नाव घेतलं जायचं। महागुरु आपके बारे में भी चर्चा करेंगे, आप भी एक जमाने के पूर्व क्रिकेटर कहला करते थे, लेकिन स्कूल जॉब की वजह से आपको मौका नहीं मिला। और इनसाइड आउट वार शॉट, ऐसा लग रहा है पुराने पिछले 5 साल का सर्वेश ठाकुर मैदान के अंदर है, ठोक दीजिए। संगीत होना जाए, पल्साचा पान नांदा बेसना, तरप्याच्या मुदीक व नाचाया। बेहतरीन छक्का, तीसरा छक्का, और उनका साथ दे रहे शुभम ठाकुर एक समय वन डाउन की बल्लेबाजी की भूमिका निभाते थे, लेकिन आज नंबर 4 के पोजीशन पर, लेकिन 5 के पोजीशन पर बेहतरीन उनका मिडल ऑर्डर में योगदान, लेकिन ये जलजला रोकना थोड़ा सा कठिन हो रहा है। इस बार हाफ ट्रैकर की बॉल लीडिंग एज लगी है, बनेगा मौका, और इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। मुकाबला छोड़ा नहीं है भूमि 11 मांडा ने, यानी कि विकेट नंबर 14 मैदान से बाहर।
लीजिए 3 ठाकुर ऐसे बल्लेबाज है ना मुरबी में, एक है शुभम ठाकुर, एक है सर्वेश ठाकुर और ये तीसरा है आप मैदान के अंदर परेश ठाकुर और बंटी ठाकुर। 4 ठाकुर ऐसे है ना जो लग जाए तो फिर मुश्किलें होती है, लेकिन इस बार एक ठाकुर यानी कि छोटे ठाकुर जिसे कहेंगे सर्वेश ठाकुर की दमदार बल्लेबाजी हमें नजर आ रही है। आप यहां पर देख सकते हैं 2 ठाकुर ब्रदर्स की जोड़ी क्रिकेट के क्षेत्र में विश्वजीत ठाकुर और दूर गई है, इतनी दूर गई है कि दूर गई है, इट लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग इट चरण। चार ठाकुर मैदान के अंदर देखे, लेकिन एक ठाकुर का आना बाकी है, वो है सैम ठाकुर। थोड़ी सी क्रैम्प आई थी उन्हें जोहे की टूर्नामेंट में, 4 जन उठाकर लेके गए थे कि घोड़ा गाड़ी का खेल हमें नजर, लेकिन फिजिकल फिटनेस के ऊपर ध्यान दीजिए क्योंकि फिजिकल फिटनेस आपके लिए महत्वपूर्ण है, क्योंकि आप बहुत क्रिकेट खेलना है, क्योंकि क्रैम्प्स आते हैं, क्रिकेटरों को पाँव में नोच आते हैं, फिर देर महीना रेस और खास करके इंजरी मुरबी टीम को काफी हो रही है। विकी को भी बैक पेन हुई थी पिछले साल, वो बॉलिंग नहीं कर पाए ठीक है, जो उनका स्लॉग हिट है फेवरेट ट्रेडमार्क शॉट वो लगाने में कई बार दिक्कतें होती है, और इससे कई क्रिकेटर जब इंजरी से जूझ जाते हैं ना तो फिर अपनी तकलीफें वो बहुत होती है, जिसके चलते परेशानी होती है। अच्छा शॉट है, इनफील्ड के ऊपर से क्लियर करने का प्रयास, लॉन्ग ऑफ की तरफ फील्डिंग एफर्ट लाजवाब, जरूर अपनी टीम के लिए 2 रन बचाए, तीसरे की कोशिश में है, थ्रो देखेंगे जबरदस्त और आखिरकार बल्लेबाज आउट, विकेट नंबर 5वां मैदान से बाहर। सभी ने काफी कमाल का योगदान दिया है। जब लड़का 12 या 13 साल का होता है, पापा मुझे आदत वासु 25,000 का लेकर दीजिए, बाकी उसका मैं देखूंगा, और ये बहुत बैलगढ़ क्षेत्र में आप देख सकते हैं युवा खिलाड़ी है, साथ ही साथ काफी लोगों ने दमदार योगदान दिया है। यानी कि गणेश कदम साहब के बारे में चर्चा करेंगे महागुरु की ज्यांनी खऱ्या अर्थानं अगदी कमी वयामध्ये आपल्या मालकाचं नाव आजरामाल केलं आणि मालकाचं नाव पूर्ण या महाराष्ट्रामध्ये झलकावलं, तो गणेश कदम यांचा सालवडकरांचा कॉकटेल आपण पाहू शकाल बैलगडा क्षेत्रामध्ये, ज्याचं पल आणि ज्याची भरारी बैलगडा क्षेत्रामध्ये उंच आपण पाहत होतो, सालवडकरांचा कॉकटेल गणेश कदम साहब आपलं ही सहर्ष स्वागत करतो। 48 के ऊपर 5, 55 का टारगेट, 7 की जरूरत। चलिए बैकफुट पर गए, फाइन लेग के ऊपर से मारने का प्रयास किया था, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, 7 गेंदे 7 की अभी भी जरूरत है। सोचो यहाँ पर दीपक जी परिसर कुणाल जी जाते सर, अगर ये नंबर डॉट आता है तो फिर 6 में 7 रहेंगे, मजा आएगा। और पिछले साल की क्या पुनरावृत्ति इसी मैदान के ऊपर होगी जहां पर 6 में 6 बचाए गए थे मांडा 11 टीम की ओर से। अंतिम गेंद यहां पर इंपॉर्टेंट होगी। और चलिए सॉफ्ट स्टंप से बाहर है, शायद अंपायर का वाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 49 रन, 6 रनों की आवश्यकता। आइए एक मेरा इवेंट लाइव के माध्यम से दर्शक जुड़ चुके हैं इस टूर्नामेंट के लिए, लगभग 3,500 दर्शक। ये राजभाई पुर की दमदार टूर्नामेंट है। टैप किया है बॉल को, लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद, 1 रन पूरा, थोड़ी सी मिसफील्ड, उसका तुरंत फायदा उठाया बल्लेबाजों ने, 2 रन पूरे। और इसी के साथ ओवर नंबर 4 भी समाप्त हो चुका है और चौथे ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल बात करेंगे 51 रन जीतने के लिए चाहिए महज 6 गेंदे 4 की जरूरत। डीजे दर्शित एंड सारंग एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा हमारे शरद भाई पाटिल बुर्दुल, इनके ओर से भी मांडा टीम के लिए शुभकामना चुकी है। 5-6 गेंदों में चाहिए मेरे ख्याल से 4 रनों की जरूरत। स्क्रीन के ऊपर गुड्डा को देख सकते हैं, करण को चैटिंग में बिजी है कि टीम कहां तक है। बिल्कुल पूरी जिम्मेदारियां उनके 56 टीमों की जिम्मेदारियां उनके कंधों पर है। कई को लगा होगा चैटिंग में बिजी है, क्या कर रहे, ये बिल्कुल टीमों को भी लोकेशन भेज रहे, क्योंकि लंबे भावाले टीम का भी इंतजार है, दूर दूर से टीम, सुरई टीम को भी आपने देखा मुरबी टीम के इंतजार में है, कालुंद्रे भवाले ये टीम, भवाले भी टीम आपके
सामने नजर आएगी सूरज केने, योगेश भालेकर, रोशन जैसे दिग्गज खिलाड़ी आपको नजर आएंगे और उनके खिलाफ प्रवीण घरत और दो आदात कल्पेश और साथ ही साथ जिस तरीके से फॉर्म में चल रही है मंगलमूर्ति 11 कालुंद्रे, शेरदिल के ओनर्स यानी कि शाहिद भाई, इम्तियाज भाई, इन्होंने उस टीम को पैक किया है। आइए इम्तियाज भाई आपका स्वागत, शाहिद भाई आपका स्वागत करेंगे। शेरदिल के ओनर यानी कि शेरदिल ट्रेडर्स के ओनर जिनके द्वारा शेरदिल भवाले उस टीम को पैक किया है। कल के हाथों से खेला, जानते हैं कि सिंगल लेना है, बड़े शॉट की तलाश में गलती हुई थी पिछले साल, सिंगल लिया है, सिंगल की मदद से स्ट्राइक इन पर बल्लेबाज आएंगे। परेश ठाकुर, रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 52, 5 गेंदों में चाहिए 3 रनों की जरूरत। तुम्हारी सोच की उड़ान जितनी ऊंची होगी ना, सफलता का आसमान उतना ही ऊंचा होगा। आप यहां पर देखेंगे बची हुई 5 में 3, ये तो ऑफसाइड में 3 खिलाड़ी है ना, शॉट बैक फुट पॉइंट, साथ ही साथ शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर, ये सिंगल रोकने के लिए बिल्कुल खिलाड़ी रोके गए, लेकिन उनको भेजती हुई गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के पार, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। तो बंटी रहेंगे इस मैच के हीरो। 6 गेंदों में 15 रन बनाए और गेंदबाजी में जबरदस्त योगदान दिया उन्होंने, 1 विकेट लिया। चलो